अकोला जिल्ह्यातील दिग्रजमध्ये अवघ्या 75 दिवसाच्या कालावधीत 2.5 लाखांचं विक्रमी उत्पन्न महिला शेतकरी उर्मिला शेलगावकर यांनी घेतले। त्यांनी कलिंगडाच्या शेतीतून चांगला नफा मिळवला। नाविन्यपूर्ण शेतीचं हे ज्ञान उर्मिला शेलगावकरांनी आपल्यापुरतच न ठेवता इतरही शेतकऱ्यांना दिलेलं आहे। एका एकर मध्ये आम्ही जवळपास 2.5 लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि आणखीन 25 ते 30 हजार रुपये निघतात। आणखी नाही तितका माल शिल्लक आहे। त्यातली पूर्णपणे मला माहिती नव्हती, म्हणून या ताईकडे मी आलेलो आहे। या ताईचं कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मला पाहायला मिळालं। 1 एकर प्लॉट मध्ये मिनिमम समजा 25 टन त्यांना उत्पन्न मिळालं अशी मला माहिती मिळाली आणि ते पण मी खरोखर मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे। आणि त्यांना माझ्या प्लॉट मध्ये माझे उत्पन्न कसे बऱ्यापैकी वाढणार याची मी माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो। तरी मला ताईंनी बऱ्यापैकी मार्गदर्शन दिलेलं आहे। भिवंडी तालुक्यातील वापे गावातील शेतकऱ्यानं 3 एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे। मात्र मिरचीवर मुरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं झाडाला मिरची लागलीच नाहीये। सतत औषध फवारणी करूनही उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। भिवंडी तालुक्यातील वापे या गावी आलो आहोत। या ठिकाणी मलेकर कुटुंब गेली अनेक वर्षापासून आपल्या शेतीमध्ये मिरची या भाजीपाला पिकाची लागवड घेत आहेत, परंतु यंदा त्यांनी 3 एकरामध्ये मिरचीची लागवड केली असून देखील त्यांना कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी उत्पन्न साधलं नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा साधून जाणून घेऊ की कशा प्रकारचं ते नुकसान सहन करत आहेत। काय सांगाल, किती एकरामध्ये आणि कोणती मिरची लावली होती? आम्ही 3 एकरामध्ये स्प्राईट म्हणून लावलेली आहे। 30 पाकिटं आहेत। 30 पाकिटं आम्ही लावून टाकलेली आहेत आणि ती आम्हाला काही साधलं नाही वर्षी। भरपूर रोग आल्यामुळे मग ती साप जाऊ गेली। कोणत्या प्रकारचा रोग आलेला आहे? तो ब्लॅक टिप म्हणून येतो। तो काही त्याच्यावर आम्ही चिकार अटॅक केला पण नाही, त्याचा अटॅकात आलेला नाही तो। त्याच्यामुळे आमचं हा फार नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन आदेश भोईरसह उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी। पुण्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर परिसरात शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली आहे। कांदा काढणीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मजुरांची कमतरता भासते। मजुरांची मागणी अधिक असल्यानं पुरवठा कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं कांदा काढणीचं काम रखडलंय। कामगार मावळातून येतात, काही कोकणातून येतात, काही एमपी वरून येतात। फार मोठी उलाढाल इथं होते मजुरांची। कोट्यवधी रुपयाची उलाढाल रोजची चालू आहे। इथलं कामगार कुठे कुठे जातात? इथून पार शिरूर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, इकडं संगमनेर तालुका, अशा लांब लांब मजूर इथून घेऊन जातात कांदा काढण्यासाठी इतर कामासाठी। लातूरमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी पीक विमा वितरण सुरू आहे। मात्र एकाच गावातील एका शेतकऱ्याला 2 ते 2.5 एकराला 25,000 तर तितक्याच क्षेत्राच्या दुसऱ्याला 15,000 देण्यात येत आहेत। तर काही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालाच नाहीये। या भरपाईच्या रकमेत असमानता मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहे। माध्यमातून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा सध्या सुरू आहे, पडत आहे, पण त्याच्यामध्ये पीक विम्यामध्ये खूप मोठी तफावत आलेली आहे। त्यामध्ये असं की कुण्या शेतकऱ्याला विमा पडत आहे, कुण्या शेतकरी विम्यापासून वंचित राहत आहे आणि एकाच गट नंबरमध्ये एका सर्वे नंबरमध्ये विमा एका गट नंबरमध्ये एका शेतकऱ्याला पडत आहे तर एका शेतकऱ्याला पडत नाही, एका भावाला विमा पडत आहे तर एका भावाला विमा पडत नाही। अशी तफावत का? यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे पीक विमा कंपनी की प्रशासन, त्यांच्यावर प्रशासनावर वचक राहिलेलं नाही, कुणावरती लक्ष राहिलेलं नाही। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून शेती फुलवली जाते। या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी कोट्यवधी लिटर पाणी मावेल इतक्या क्षमतेची शेततळी तयार केली आहेत। या शेततळ्यात पावसाचं तसंच कालव्यातून आणलेलं पाणी साठवलंय। याच पाण्याच्या माध्यमातून ते वर्षभर शेती करतायत।